एक काळ होता जेव्हा शहरातील प्रत्येक चौकात पेंटरच्या ब्रशचा रंग दिसायचा. दुकानांच्या पाट्या, वाहनांच्या नंबर प्लेट, बॅनर, पोस्टर, सगळीकडे या कलाकारांच्या हाताची जादू असायची. परंतु आता त्याच कलाकारांच्या हातात काम नाही आणि पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाटेत पारंपरिक पेंटर व्यवसाय अक्षरशः वाहून जाताना दिसत आहे. डिजिटल प्रिंटिंग, रेडियम डिझाईन आणि मशीनद्वारे तयार होणाऱ्या कलाकृतींमुळे हाताने पेंटिंग करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राजकमल चौक परिसर, रेल्वे उद्यान पूल, एकेकाळी इथे पेंटरच्या रांगाच दिसायच्या. आज मात्र 2-3 कलाकार बसलेले दिसतात, तर बाकीचा परिसर ओस पडलेला आहे. हे कलाकार आपल्या कलेच्या जोरावर वाहनांच्या नंबर प्लेट तयार करायचे, दुकानांच्या पाट्या रंगवायचे, लग्न समारंभाकरिता भेटवस्तूंवर नावे लिहायचे आणि दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. मात्र आता ग्राहकांचा ओढा मशिनीकडे वाढला आहे, कारण कमी वेळात, कमी खर्चात आकर्षक डिझाईन तयार होत आहेत आणि त्यामुळे पारंपरिक कलाकारांकडे कामे येणं जवळपास बंद झालं आहे. कलेपेक्षा मशिनीला महत्व मिळतंय अशी खंत हे कलाकार व्यक्त करीत आहेत. अनेक पेंटरना आता दुसरे रोजगार शोधावे लागताय, तर काहींनी हा व्यवसाय कायमचा बंद केलाय. ज्या हातांनी शहराला रंग दिलाय त्याच हातांना आज कामासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आता प्रश्न आहे, ही पारंपरिक कला वाचणार का? शासन आणि प्रशासन या कलाकारांसाठी पुढे येणार का, की आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगात ही कला कायमची हरवणार? काका, नाव काय आपलं? अनिल दिघाडे. अच्छा, किती वर्षापासून आपण पेंटिंग व्यवसाय करता? 20 वर्ष झाले. हे या जागेवर बसून करता का? हा? कुठं करता हे व्यवसाय? कुठं करत होते? इथंच करत होतो. हे पूल बंद झाला ते त्याच्या तिकडं पड्याला करत होतो. बरं, आधी याची अशी लाईन लागलेली होती. हो, पेंटर लोकांची. हां हां. हो हो. आता कमी काम आहे. कमी आता कामच नाही ना. बरं, तर कारण काय? कारण म्हणजे मशीन निघाले, हां हां बॅनर निघाले, हां हां. त्यापासून लय फरक पडला. ते रेडियमचे जे नंबर प्लेट रेडियमचे नंबर वगैरे. हां हां. ते आता तुमच्याकडे कोणते कामं शिल्लक राहिले आता? आता समजा ते फ्लॅटचे बोर्ड येतात, आणि बाकीचे बोर्ड येतात एकट. त्याच्यात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो का? होत नाही, पण ते करावं लागते ना.